रूप पाहता लोचनी द्यासवर रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा सर्व सुखाचे आगरू बाप रखमा देवी वरू तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संता जया दुसरे चरण संता जया चार पादाने कथेचा पंचप्रमादाने कथेचा विस्तार पंचप्रमादाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीव धरार्धावतारम कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रम खलानीशवादा पनोदार्हदक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी वार करी संताचा वार करी संताचा पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक माझा पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा रूप पाहता लोचनी सुख झाली वो साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा निवडलेला अभंग विश्वमाऊली साधकांचे मायबाप गुणनिधान संत श्रेष्ठ श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। मंडळी, निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज अर्थात माऊलींचा गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे आणि या निवडलेल्या अभंगाच्या द्वारे संत श्रेष्ठ श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली या अभंगाच्या द्वारे रूपाच्या द्वारे ते रूप जीवनामध्ये पाहिल्याचा परिणाम जीवनामध्ये कसं सुख झालं त्याचा स्वानुभव सांगतात। विठ्ठल मंडळी, निवडलेला अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे, सगळ्यांच्या पाठातला निवडलेला आहे। गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। निवडलेल्या अभंगाच्या द्वारे माऊली आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीशी संवाद करते आणि त्या संवादाच्या माध्यमातून स्वतःची अनुभूती सांगते की मला सुख झालं, मला आनंद मिळाला, ज्या करता तुम्ही आम्ही प्रयत्न करतो ते मला माझ्या जीवनामध्ये कशाच्या द्वारे मिळालं तेही माऊली सांगतात। अर्थात ते रूप आणि जीवनामध्ये पाहिल्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये सुखाची अनुभूती आली, अशा प्रकारचा वर्णनाचा अभंग आणि देवाच्या रूपाचा वर्णनाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। वास्तविक गणपतीचा एकच अभंग माझ्या पाठ होता, तो पण काल कीर्तनाला घेतला गेलेला आहे आणि खोटं कशाला बोलायचं, जे पाठ आहे तेवढं सांगितलं पाहिजे। मी महाराजांना मगाशीच विचारलं, आल्यावर विचारलं काल कुठला अभंग होता,
त्याने सांगितलं नमीला गणपती, नमनच केलं लगेच मग मी. हां, अर्थात एक आहे, माझ्या डोक्यामध्ये अभंग तशा अर्थानं तोच होता, पण अभंग घेतल्यानंतर थोडंसं बदल करावा असा वाटला. धावपळीमध्ये अभंग सुचेना नेमकी गणपतीचा कुठला घेतला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून हा अभंग निवडलेला आहे. एक अभंग येतो पण तो अर्धवटच पाठ आहे, त्याच्यापेक्षा नको गडबड व्हायला. म्हणून त्याच असणाऱ्या देवतेचं रूपाचं वर्णन करणारा अभंग डोक्यामध्ये आला आणि हा अभंग तुमच्या जवळ गाऊन दाखवला किंवा म्हणून दाखवलेला आहे. पवित्र असं वातावरण आहे, गोड असा उत्साह प्रत्येकाच्या मनामध्ये आहे गाड्यानो. रामकृष्ण हरी गणेश उत्सव मित्रमंडळ या तरुणांच्या असणाऱ्या विशेष योगदानातून, असणाऱ्या श्रमदानातून, विशेषत्वानं सगळ्यांच्या सहभागातून असणारा हा उत्सव प्रतिवर्षी आपण हा गणपती बाप्पांचा उत्सव प्रतिवर्षी साजरा करतो. मला वाटतं हे असणाऱ्या उत्सवाचं 11वं वर्ष आहे आणि सातत्यानं प्रतिवर्षी आपण हा उत्सव भक्तिभावानं श्रद्धेनं साजरा करतात. आपल्या सगळ्या मंडळींना धन्यवाद दिले पाहिजे आणि त्यानिमित्तानं भगवंताचं उच्चारण नामस्मरण या ठिकाणी होतंय. गुण्या गोविंदानं भक्तिभावानं आदरपूर्वक आपला भक्तिभाव या ठिकाणी प्रगट केला जातोय. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. म्हणून या पवित्र वातावरणामध्ये येण्याचं महत्भाग्य माझ्या वाट्याला आलं. मी प्रारंभी सगळ्यांना धन्यवाद देतो, उपस्थितांना धन्यवाद देतो. सिस्टीम गोड आहे, वातावरण गोड आहे, सगळंच काही गोड आहे, अनमोल आहे बरं का. या असणाऱ्या तरुण मंडळीला विशेष धन्यवाद दिले पाहिजे. आपण कौतुकाचे पात्र आहात. एक सांगू का, एकदा तुमच्याच करता तुम्ही टाळ्या वाजवा. वा, तशा अर्थानं गणपती बाप्पाचा उत्सव आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोक एकत्रित येत आहेत, हरिनामाचा आणि गजर या ठिकाणी होतोय, असं बहुतांशी ठिकाणी बघायला मिळत नाही. या ठिकाणी उल्लेख लय गोड केलेला आहे. काय या ठिकाणी उल्लेख करताना असं म्हटलेलं आहे की नाशिक जिल्हा ग्रामीण प्रथम पारितोषिक पुरस्कृत, अर्थात ग्रामीण भागामध्ये चालू असलेल्या उत्सवामध्ये आपल्याला प्रथम क्रमांकानं खऱ्या अर्थानं बक्षीस मिळालेलं, बरोबर आहे ना या उत्सवाला. पण एक सांगू का, ही फॉर्मॅलिटी महत्वाची नाही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्या भक्तिभावानं, ज्या श्रद्धेनं हा गणपती बाप्पाचा उत्सव करताय ना, मला वाटतं त्याच्याजवळ, त्या भगवंताच्या जवळ, गणपती बाप्पाच्या जागेवर तुमचं मात्र प्रथम स्थान असेल याच्यामध्ये गॅरंटीच आहे. खऱ्या अर्थानं शंका घेण्याचं कारणच नाही आहे. कारण काय, हल्ली वातावरण गणपती बाप्पाचा उत्सव फार वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो हे आपल्या नजरेसमोर आहे. बिचारे गणपती बाप्पा मंडपामध्ये बसलेले असतात, समोर काय धिंगाणा चालू असतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. काय नाच गाणे चालू असतात, काय धिंगाणा चालू असतो हे सगळ्यांना माहीत आहे. आपणच आपल्या धर्माची रास करतोय असं मला वाटतंय. एक आहे, आपल्याला दुसऱ्या धर्माला नावं ठेवायची नाही, पण दुसऱ्या धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा सणवार साजरा करत असताना, कुठल्याही प्रकारचं धार्मिक अनुष्ठान करत असताना किंवा उत्सव साजरा करत असताना कुठे तुम्ही असं ऐकलंय का, पाहिलंय का, अनुभवलंय का, एखादा डीजे लावलाय आणि डीजे समोर धिंगाणा चाललाय, एक तरी उत्सव आहे का कुठल्या तरी वेगळ्या विशिष्ट धर्मामध्ये? नाही. मंडळी, खूप दूषित वातावरण खऱ्या अर्थानं आपण अनुभवतोय, महाराष्ट्रभर अनुभवतोय. खूप वाईट गोष्ट आहे. म्हणून तुमच्या मंडळींना, या तरुण मंडळींना आणि गावातल्या मंडळींना विशेष करून मला धन्यवाद द्यावेसे वाटतील. कारण तुमचा जो उत्सव आहे तो परंपरेला धरून आहे आणि गणपती बाबांना आवडणारा अशा प्रकारचा उत्सव आहे. विठ्ठल दहीहंडीचा उत्सव आता पाठीमागे झाला. त्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं लोकवर्गणी काढली जाते, घरोघर जाऊन वर्गणी दिली जाते, घेतली जाते. आणि मला वाटतं वर्गणी दिली पाहिजे, उत्सवाकरता दिलीच पाहिजे. पण कुठल्या उत्सवाला दिली पाहिजे? अशा उत्सवाला, आणि खऱ्या अर्थानं आपण सहभागी नाही झालो पाहिजे. काय आपण वर्गणी देतोय, पण त्या वर्गणीचा विनियोग होतोय का हे आपण पाहिलं पाहिजे कटाक्षानं. कारण मी बहुतांशी ठिकाणी पाहिले
आणि आपण टी व्हीला सुद्धा अनुभवतोय, त्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं वर्गणीच्या माध्यमातून मोठा त्या ठिकाणी स्टेज आरंभिला जातो आणि मोठमोठ्या नट्या त्या ठिकाणी नाचवल्या जातात. हे बिभत्स वातावरण खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ही वाईट गोष्ट आहे. मी तर म्हणेल नट्या आणू नका, नाचवू नका. मी या गोष्टीला नावं नाही ठेवत, पण मी असं म्हणतो तुमच्या बायकांचा वाढदिवस साजरा करा, मग काय हरकत आहे. तुमच्या लेकरा बाळांचे काय असन, तुम्हाला लईच आवड असेल या नट्या नाचवायचे, जर खऱ्या अर्थानं तुम्हाला जर लईच आवड असेल नाचवा ना, पाहू द्या लोकांना, काय हरकत नाही. पण त्याच्याकरिता तुम्ही काहीतरी वेगळं निमित्त शोधा, वैयक्तिक निमित्त शोधा आणि त्या माध्यमातून तुम्हाला काय नाच गाणं धिंगाणं करायचं असेल तेवढं करा. पण खऱ्या अर्थानं माझ्या कृष्ण परमात्म्याच्या गणपती बाप्पाचा उत्सव आहे, तो भक्तिभावानं साजरा केला जावा, नामस्मरणानं साजरा केला जावा. त्याला आनंद, कारण आवडे देवासी तो ऐका प्रकार, त्याला आवडणारी भक्ती करता आली पाहिजे. मग आपण आपल्याला आवडणारी भक्ती करतो का देवाला आवडणारी भक्ती करतो, सांगा ना मला. खूप वाईट परिस्थिती आहे. काय झालंय, ज्यांच्यावरती जबाबदारी आहे धर्मरक्षणाची, ते धर्मापासून बाजूला होत चालली आहे. तशा अर्थानं धर्मरक्षणाची जबाबदारी 4 लोकांवर असते, 2 सामान्य विभूती आणि 2 विशेष विभूती. विशेष विभूतीमध्ये आहे देव आणि संत, आणि सामान्य विभूतीमध्ये आहे राजा आणि ब्राह्मण किंवा धर्मकार्य करणारी जी काही म्हणा, हरिभक्त मंडळी म्हणा, यांच्यावरती जबाबदारी आहे. आणि प्रामुख्यानं ती जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे आणि तेवढ्याच पोटतिडकीनं आपण ती परंपरा जतन केली पाहिजे. गड्यानं काल्याच्या कीर्तनाच्या वेळेस आपण गोड अशा गवळणी गातो. कसं बघा धर्मावर कसं गंडांतर येते बघा, तुमच्या नजरेसमोर ठेवतो काही गोष्टी. हां, त्या कॅशेटवाल्या हरामखोरांनी तर इतकं वाटोळं करून टाकलं आमच्या गवळणींचं, त्या राधेचं कृष्णाचं चरित्र एवढं घाण करून टाकलंय. आणि आम्हाला तेच ऐकायची सवय लागली. काही नाही, ठसकेबाज चाली लावून दिल्या, इकडचं तिकडचं भरडलं, टलट मलम लावून यमक जुळवली, ठसकेबाज चाली लावल्या आणि अशा गवळणी नजरेसमोर येतात किंवा कानावा ऐका, आणि आमचे भजनी मंडळ सुद्धा तेच गायला लागले. आता ही वाईट गोष्ट आहे, काहीच अर्थ नाहीये. कोण म्हणतो कशात घुसलं मुंगूस, मुंगूसने एखादा वाघ घुसायला पाहिजे होता. हा, एक म्हणतो थुंकून, याच्या तोंडावर थुंकायला पाहिजे खरं. ते गवळण मोठी विचित्र आहे, तुम्ही नीट लक्षात घ्या. काही काही गवळणी ऐकायलाही बऱ्या वाटत नाही, उच्चारायला बऱ्या वाटत नाही. रवी महाराज ना, ते गवळण असं. मला एक सांगा दादा, तुमचं गाव कोणतं? हेच का? शेजारचं गाव. तुमचा काय उपयोग नाही इथं. दादा तुम्ही इकडे, तुम्ही ह्याच गावचे का? याच गावचे का? ठीक आहे ना. तुम्हाला काही हे नाही, भीती नाही वाटत काही? हां, मग ठीक आहे. तुम्ही या गावचे आहात. आपलं गाव 30 गाव, बरोबर आहे? 30 घराला गावात आल्यानंतर 30 घरं सुद्धा दिसली नाही. काय झाले, शेतीच्या माध्यमातून प्रस्थापित झालेली मंडळी आहात. नक्कीच खऱ्या अर्थानं ठीक आहे, ती जमेची बाजू आहे, वेळेची गरज आहे. चला मला एक सांगा दादा, नाव काय तुमचं? नाव गंगाधर दादा. मला एक सांगा, तुम्ही याच गावचे, याच गावातला मनुष्य, नीट आहे का? याच गावातला मनुष्य तुम्ही तुमच्याच गावातल्या दुसऱ्या माणसाला असं म्हणन का, चल तुला माझा गाव फिरून दाखवतो? दादा म्हणेल का? का बरं म्हणणार नाही? तुम्ही दुसऱ्या गावचे आहात, ते जर तुम्हाला म्हटलं चल माझं गाव फिरून आणतो दाखवतो, तर ठीक आहे ना, साहजिक आहे. पण याच गावातला मनुष्य त्याच गावातल्या माणसाला असं म्हणन का, चल तुला माझं गाव फिरून दाखवतो? काय म्हणायचं कारण आहे? मग काय ऐकता तुम्ही? हेच ऐकता ना. मला हे सांगायचंय, काही नाही. ती गवळण मोठी महाराज, ती गवळण एक विचित्र गवळण. कोण म्हणतो वाकून टाक, आता लई असलेली गवळण आहे, वाईट वातावरण आहे. ती एक गवळण म्हणते, दादा
तुम्ही नीट ऐका गवळण काय म्हणते, मी डोक्यावर माठ घेऊन यमुनेला पाण्याला जात होती. नीट ऐका, आता ध्यानात आलं असेल तुमच्या गवळण. हां, ती गवळण म्हणते मी डोक्यावर माठ घेऊन यमुनेला पाण्याला जात होती. प्रकार असा घडला, वाटेत आडवा कृष्ण आला. वाटेत कृष्ण आडवा आला, त्याने खडा मारला आणि त्याने मारला खडा आणि माठाला गेला तडा. भाग एक. नाही कळलं? आणि काही नाही, पुन्हा ठसकेबाज चाली लावून दिल्या. हा, माठाला गेला तडा, भाग. तुम्ही नीट ऐका, तुम्ही नीट ऐका, माझा संदर्भ लय गोड आहे. काय म्हणते ती गवळण, नीट ऐका. ती गवळण म्हणते मी डोक्यावर माठ घेऊन यमुनेला पाण्याला जात होती. वाटेत आडवा कृष्ण आला, त्याने खडा मारला, माझा माठ फुटला आणि मी ओली चिंब 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 झाली. पाठीमागे नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं? परत एकदा ऐका. काय? ती गवळण म्हणते मी डोक्यावर माठ घेऊन यमुनेला पाण्याला जात होती. वाटेत आडवा कृष्ण आला, त्याने खडा मारला, माझा माठ फुटला आणि मी ओली चिंब 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 झाली. ते लेकर का असतात माहिती का? त्यांना लवकर कळाले. तुम्हाला अजून करंट लागला नाही. नाही ना कळलं तुम्हाला अजून? नाही ना कळलं? परत एकदा ऐका. ती गवळण काय म्हणते ऐका, मी डोक्यावर माठ घेऊन यमुनेला पाण्याला काय करत होती? जात होती. आणि पाण्याला जात असताना आडवा कृष्णाला त्याने खडा मारला, माझा माठ फुटला आणि मी ओली चिंब चिंब झाली. काय म्हणायचं मला? काय ऐकता आपण? हेच ऐकतो ना आपण. दादा मला सांगा, डोक्यावर माठ घेऊन यमुनेला पाण्याला जर जात आहे, पाण्याला जाते, पाण्याला जात असताना माठ जर फुटला तर ओलं व्हायचा काही संबंध आहे का? कृष्ण महाराज बरोबर आहे का? काय नवनाथ महाराज बरोबर आहे? हेच ऐकतो आपण. असं बोली असते का? पाण्याला जाताना घरून पाणी न्यायची बोली असते का? मग काय ऐकतो आपण? पाण्याला जात असताना माठ फुटला तर ओला व्हायचा काही संबंध आहे का? मी काय सांगतोय, इतकं घाणेरडं दूषित वातावरण आपल्याला नजरेसमोर येत आहे. ज्याप्रमाणे कृष्णाचा भाग मी तुम्हाला सांगितला, दहीहंडी उत्सव मी तुम्हाला सांगितला, गणपती बाप्पाचा उत्सव सुद्धा तेवढ्याच प्रामाणिकपणाने, तेवढं चांगल्या प्रकारे भक्तिभावानं साजरा करता आला पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थाने मी तुम्हाला धन्यवाद देतोय दादा. स्वर्द्याना नमेला गणपती माऊली सार, नमेला गणपती माऊली सार, नमीला गणपती माऊली सार, नमीला गणपती माऊली सार. आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, गुरुराया चरणे मस्तक ठेविला, गुरुराया चरणे मस्तक ठेविला. आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, गुरुराया चरणे मस्तक ठेविले, गुरुराया चरणे मस्तक ठेविले. गणपती माऊली सारदा, आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत. नमीला गणपती माऊली सारदा, आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत. मी तुम्हाला गवळणीचं उदाहरण सांगितलं. त्या गणपती बाप्पाकडे येतोय. एक सांगा, रोज आरती तुम्ही म्हणता, रोज आरती म्हणता, तुम्हाला आरती तरी शुद्ध म्हणता येते का हो? काय म्हणतो आपण आरती? बोला. सुख करता. उभी राहणारी मंडळी बोलू नका. काय आहे? बोला. सुख करता. पुढे काय? बोला बोला. दुःख करताच ना.
धरता का भरता? हा, सुख करता आणि दुःख करता नाही, सुख करता आणि दुःख हरता. मला सांगा दुसरं चरण काय हो? लंबोदर पितांबर भरीवर बंधना सरळ सोंड वगैरे दास रामाचा. हो, दास रामाचा वाटपा हे बोला 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 सजनाच ना. हा मग मला तेच म्हणायचंय ना. सगळे सजना म्हणतात, तुम्ही कोण सजना लावून धरले? सजना ग असं नाही ते. दास रामाचा वाटपा आहे, सदना नाहीये, सजना नाहीये, सदना आहे. आणि प्रामुख्यानं सगळे मंडळी सजना बोलतात, सजना नाही ते सदना आहे. स्वच्छ करून घ्या पाठभेद. काय दास रामाचा वाटपा हे, परत बोल राहील तेच, दास रामाचा वाटपा हे सदना. सदना म्हणजे हे गणराया माझ्या घरामध्ये तू ये, मी तुझी वाट बघतोय, सदना. आणि पुढे काय बोला, पुढे काय? दास रामाचा वाटपा आहे सदना. पुढे बोला ना. तेच ऐकायचं मला. बोला काय होत नाही, बोला काय. वा, संकष्टी पावावे निर्वाणी. ताई असंच आहे ना, तुम्ही मगाशी शुद्ध केलं होतं. संकष्टी पावावे निर्वा असंच आहे ना. असं नाही ते. संकष्टी पावावे असंच आहे ना. संकष्टी नाहीये ते, संकटी पावावे आहे. काय तुम्ही ऐकलं नसेल कधी. मला एक आहे पण बोलतो, बोलायचं म्हणून बोलतोय. कानपाठ झालेल्या सगळ्या गोष्टी आहे. काय होतंय, आपण म्हणतो संकष्टी पावावे निर्वाणी. संकष्टी नव्हे म्हणजे याचा अर्थ असा होईल संकष्टीलाच पावावे, इतर दिवशी अजिबात न पावा. सरळ सरळ अर्थ तसा आहे. संकष्टी नव्हे संकटी पावावे. हे गणराया माझ्या कुटुंबावर जेव्हा जेव्हा विघ्न येईल ना देवा, मी जी भक्ती भावानं तुझी श्रद्धा करतोय ना, आपुलकीनं श्रद्धा करतोय ना, श्रद्धेनं खऱ्या अर्थानं भक्ती भावानं तुला नमतोय ना, त्या माध्यमातून देवा जेव्हा जेव्हा माझ्या कुटुंबामध्ये संकट येईल, माझ्यावर संकट येईल ना देवा, त्या प्रत्येक संकटाला संकटी पावावे आणि निर्वाणी रक्षावे सुरवर बंधन. असंही ते. आम्हाला आरती सुद्धा नीट म्हणता येत नाही. काय झाले, अतिपरिचयाच्या गोष्टी झाल्या का माणसं त्याच्या अर्थाकडे एवढं जाणीवपूर्वक लक्ष देत नाही. पण कधीतरी लक्ष देत जा. आणि ऐका, आपण ज्या गणपती बाप्पाचं वर्णन करतोय, एक प्रतिकात्मक स्वरूपाची मूर्ती आपण विराजमान केलेली आहे. या ठिकाणी भक्तिभावानं आपण एकत्रित येतोय, आरती करतोय, उत्सव. आणि माझ्या नजरेमध्ये अभंग आला होता, घालीन लोटांगण वंदी. हा पण अभंग मला घ्यावाचा. मी सोमनाथ महाराजांना मागाशी म्हणतो, मला वाटतं हा अभंग घ्यावा. आणि मी घेण्याची इच्छा पण माझी होती. आता ऐका मी काय सांगतोय. ज्या मूर्तीची आपण प्रतिष्ठापना केलेली आहे ना, ती मूर्तीची गणरायाची मूर्ती आहे ना. पण माझ्या ज्ञानोबारायांनी गणपतीचं वर्णन करत असताना माझ्या ज्ञानोबारायांना अपेक्षित असणारा गणपती ह्याही गणपतीच्या आधीचा आहे. विठ्ठल अगदी वेद काळापासून ऐका, वेदामध्ये सुद्धा गणरायाचं वर्णन आहे, गणपती बाप्पाचं वर्णन आहे. ओम गणाना अन्त्वा गणपतीं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पति अनशृण्वन्नोतिविसीदसादनं श्रीमन्महा गणाधिपतये नमः. असं काही भरपूर वर्णन वेदामध्ये सुद्धा केलेलं आहे. मी आता काय सांगतो ऐका. पण आपण ज्या गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान केलेली आहे ना, पण माझ्या ज्ञानोबारायांना ज्या गणपतीची अपेक्षा आहे ना, तो गणपती ह्याही गणपतीच्या आधीचा आहे, जो सगळ्या सृष्टीला कारण आहे. नवे नवे या तिन्ही देवांना सुद्धा जन्म देणारा जर कोणती देवता असेल, ती माझ्या गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तो माझा गणराज आहे. तो खऱ्या अर्थानं निर्गुण स्वरूपातला गणपती आहे. तुम्हाला प्रमाण आठवत असेल तर बोला बोला. ओंकार प्रधान प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. देवांचे
जन्मस्थान वा 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 तेथी देवा जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे तेथे देवाचे जन्मस्थान जेथे देवाचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे त्या तिन्ही देवांना जन्माला जर कारण जर कोण असेल तर माझा गणराज आहे. ज्या गणपती बाप्पाचं वर्णन माझ्या ज्ञानोबरायांनी सुरुवातीला ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी केलेला आहे ना, सगळं तुम्ही बघून घ्या. आता मला वेळ नाही, तेवढा विषय विस्तार मला करायचा नाहीये. मी काय सांगतोय तो गणपती बाप्पा याही गणपतीच्या आधीच आहे. ऐका, आपण प्रतिकात्मक स्वरूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान केली आहे, पण एक आहे तुमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये आणि सगळे जी काही खऱ्या अर्थानं उत्सव साजरा करतोय ना, याच्या पाठीमागची धारणा वेगळी आहे. काय? आमच्या जीवनातलं दुःख जावं ही प्रत्येकाची भूमिका आहे, आणि आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी तुमची माझी प्रत्येकाची इच्छा याच करिता आहे, आणि प्रयत्न सुद्धा याच करिता चाललेला आहे. बोला. आरतीचा प्रारंभ करत असताना, ऐका, आरतीचा प्रारंभ करत असताना मी उल्लेख केला, काय करतोय तो गणराज? एकच करतोय, सुख करता तो सुखाला कारण आहे, आणि दुःख निर्वाण, दुःखाचं अशा प्रकारे निर्वाण करण्याकरिता खऱ्या अर्थानं तो विराजमान असतो. तो आमच्या समोर, आमचा प्रपंचामध्ये जी भूमिका घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं प्रपंच करतो, परमार्थ करतो, या दोन्हीच्या संयोगातून जो भक्तिभाव सादर करतोय ना, माध्यम फक्त एकच आहे, जीवनातलं दुःख गेलं पाहिजे आणि जीवनाला आनंद सुख मिळालं पाहिजे, याच्याकरता खऱ्या अर्थानं प्रयत्न करतोय. आता नीट ऐका, आता विषय ऐका माझा. बोला, आमच्या जीवनात काय आवडतं? पटापट उत्तर द्या. मला जरा संवादी कीर्तन करायची सवय आहे, माझ्या बोलण्याचं काही वाईट वाटू देऊ नका. मला सांगा, आमच्या जीवनात काय आवडतं? पटकन बोला. बरोबर आहे, सुख यावं वाटतं. बरोबर आहे. आमच्या जीवनातून काय जावं वाटतं? दुःख जावं वाटतं. बरोबर आहे. सुख यावं वाटतं आमच्या जीवनातून, दुःख जावं वाटतं आमच्या जीवनातून. बरोबर आहे. पण आमच्या जीवनामध्ये सुख यावं वाटतं, आमच्या जीवनामध्ये किती काळापर्यंत राहावं वाटतं? प्रश्न परत आहे का? सुख यावं, बरोबर आहे. जीवनातलं दुःख जावं, बरोबर आहे. सुख यावं, किती काळापर्यंत राहावं? तुमच्या भाषेत किती पंचवार्षिक? हा, बोला, काहीतरी बोला. मरेपर्यंत? मरेपर्यंत? मेल्यावर तर लय गरज आहे सुखाची, नाहीतर जन्म घेणे लागे. हा, बरोबर आहे ना? मग ऐका, सुख आमच्या जीवनात यावं वाटतं, ते किती काळापर्यंत राहावं वाटतं? उत्तर एका शब्दामध्ये आपल्याला संपवायचं आहे, कायमचं. दादा मला सांगा, आमच्या जीवनातलं दुःख जावं वाटतं, ते गेलेलं दुःख, जीवनातून गेलेलं दुःख परत आमच्या जीवनात किती काळाने परत यावं वाटतं? बोला पटकन, बोला पटकन. वाटतं का कुणाला? देवा, आमच्या गावात आजपासून सप्ताह बसलाय, कल्पना करा. रोज पंचपक्वान्नाचा बेत आहे. देवा, 8 दिवस माझा डायबिटीस जावा, आणि सप्ताह संपल्याबरोबर ब्लड प्रेशरच्या व्याजा सगळं परत यावा. नाही ना वाटत? म्हणजे आलेलं सुख कधीच जाऊ नये, आणि गेलेलं दुःख परत कधीच येऊ नये. तुमची माझी प्रत्येकाची धारणा हीच आहे. मग आता मला सांगा, सुख यावं, दुःख जावं, मान्य आहे. अजून विचारतो का हो, पण आमच्या जीवनामध्ये सुखाने यावं का दुःखाने जावं? आधी काय वाटतं? ऐका, क्रम सांगा मला. सुख यावं, बरोबर आहे. दुःख जावं, बरोबर आहे. थोडं बाउन्स होतंय का? वर होतंय का? नाही होत ना, लेवललाच बोलतोय ना. ऐका, काय? सुख यावं, बरोबर आहे. दुःख जावं, बरोबर आहे. पण क्रम कसा लावायचा? आमच्या जीवनात आधी सुखाने यावं का जीवनातून आधी दुःखाने जावं? बोला. तुम्हाला झालंय काय हो नेमकी? तुम्ही बोलत का नाही हो? मी काय विचारलं? क्रम सांगा, आधी सुखाने यावं का आधी दुःखाने जावं? दुःखाने जावं असं म्हणायचं ना तुम्हाला? काहीतरी बोललं पाहिजे. बोलते राहा भक्त. ठीक आहे, मला एक सांगा,
आमच्या जीवनातून आधी दुःखाने जावं असं तुमचं जर उत्तर असेल तर मला सांगा, सुख आल्याशिवाय दुःख जाईल कसं? मग आता काही मंडळी पार्टी बदलून टाकतील. काय म्हणतील मग, ओ आधी सुखाने यावं. परत प्रश्न निर्माण होतो, दुःख गेल्याशिवाय सुख येईल कसं? क्रम लावायचा कसा? थोडं सोपं करतो. 5 मिनिटाकरता लाईट गेली, रात्रीची वेळ, अंधार, लाईट गेली, प्रकाश गेला, अंधार झाला, 5 मिनिटाच्या अवधीनंतर परत लाईट आली, वीज आली. नीट आहे का? 5 मिनिटाच्या अवधीनंतर लाईट आली, वीज आली, प्रकाश आला. आता मला क्रम तुम्हाला सांगता येतो का बघायचंय. मला सांगा का हो, अंधार होता, लाईट आली, प्रकाश आला, मग मला सांगा आधी प्रकाश आला मग अंधार गेला का आधी अंधार गेला मग प्रकाश आला? थोडं जडत जाते ना. हा, एक सांगू का, आता वेळ तुमचा घेत नाही. आधी प्रकाश आला मग अंधार गेला असं उत्तर देता येत नाही. आधी अंधार गेला मग प्रकाश असं नाहीये. एक सांगू का, सरळ सांगतो, प्रकाशाचं येणं याचंच नाव अंधाराचं जाणं, आणि अंधाराचं जाणं म्हणजेच प्रकाशाचं येणं. ऐका, तसं आमच्या जीवनामध्ये सुखाचं येणं म्हणजेच जीवनातून दुःखाचं जाणं, आणि दुःखाचं जाणं याचंच नाव सुखाचं येणं. वेदांतामध्ये याच प्रक्रियेला परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हटलेलं आहे, आणि वेदांतामध्ये याच प्रक्रियेला मोक्ष असं म्हटलेलं आहे. तुमचा माझा प्रत्येकाचा प्रयत्न हाच आहे, जीवनातलं दुःख कायमचं जावं पण जीवनामध्ये कायमच्या सुखाची प्राप्ती व्हावी. तुमचा माझा प्रत्येकाचा प्रयत्न याच करिता चालला आहे. पण महाराज म्हणतात, प्रयत्न केला, एवढा खटोटोप केला, नाना प्रयत्न केला, पण उत्तर आमचा स्वतःचा अनुभव मात्र वेगळा आहे, आणि साधू संतांचा अनुभव मात्र वेगळा आहे. नेमकी माऊलींचा अनुभव काय आहे, या साधू संतांचा अनुभव काय आहे, महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाचा. रूपा पाहता लोचणी, 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 रूपा पाहता लोचणी. सुख झाले वो, सुख झाले वो, सुख झाले वो, साजणी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सुख झाले हो साजन, सुख झाले हो साजन, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचणी, सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, साजणी सुख झाले ओ साजणी. रूप पाहता लोचणी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो महाराज स्वतःचा अनुभव सांगतात, तुम्ही आम्ही ज्याच्याकरता प्रयत्न केला, सुखासाठी प्रयत्न केला, दुःख घालवण्यासाठी प्रयत्न केला, पण महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. माऊली आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीशी संवाद करताना म्हणते काय, हे सखी, हे साजणी, हे मैत्रिणी, मला सुख झालं बरं. कशाचा परिपाक? महाराज म्हणतात ते रूप पाहिल्याचा परिणाम, मला माझ्या जीवनामध्ये सुख झालं.
काय असतं, तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन तशा अर्थाने विचार केला, त्याच्यापासून आपली निर्मिती आहे. त्या गणपती बाप्पापासून तुमची माझी प्रत्येकाची निर्मिती आहे ना. तो कसा आहे महाराज म्हणतात, तो आनंद स्वरूप आहे. तो कसा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. पण तो जर सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याच्यापासून आपण निर्माण झालेलो आहोत. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, त्याच्यापासून निर्माण आपण झालो. अहो तिन्ही देवांची निर्मिती सुद्धा त्याच्यापासून आहे. मग अशी प्रमाण महाराजांनी गोड दिलेलं आहे ना. मग त्याच्यापासून जर निर्मिती आहे, मग तुम्ही आम्ही त्याच्या स्वरूपापासून निर्मिती झाली असेल ना, मग तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन सुद्धा आनंदी असायला पाहिजे. सच्चिदानंद स्वरूप तुम्ही आम्ही असायला पाहिजे. मग का हो, तो आनंद स्वरूप आहे, तो सच्चिदानंद, तो गणपती बाप्पा सच्चिदानंद स्वरूप आहे. मग तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन दुःखानं का भरलेलं आहे? महत्वाची शंका आहे. तुम्हाला कारण सांगू का? एकच आहे. आता ऐका, तुमचं माझं जीवन दुःखाचं का आहे? तो आनंद स्वरूप आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना, त्याच्यापासून निर्माण झालोय ना. मग तुम्ही आम्ही आनंद स्वरूप का नाही आहे? महाराज म्हणतात एकच कारण आहे, आपण त्याच्यापासून वेगळं झालो. तुम्ही ऐकताय का नाही? आपण त्याच्यापासून वेगळं झालो आणि वेगळं झाल्याचा परिणाम काय झालो? दुःखी झालं. दुःखी म्हणजे वेगळं झाल्याचा परिणाम दुःख भोगावं लागतं. थोडं सोपं करतो म्हणजे लक्षात येईल. पाठीमागे माता माऊली बसलेल्या आहे, गोड ऐकताय तुम्ही, ठीक आहे. मावशी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. काय? ऐका. तुम्ही कधी 4-6 वर्षामधून कधी एक वस्तूची, मी तुम्हाला एका वस्तूची अर्थात नाव देतो एका वस्तूचं, फक्त मला सांगा एक 6-5 वर्षामध्ये तुम्ही कधी ती वस्तू पाहिली का? त्या वस्तूचं नाव आहे मला सांगा. एक 5-6 वर्षामध्ये तुम्ही कधी मीठ पाहिले का? मीठ नाही ना पाहिलं? पाहिलं का कधी? 4-6 महिन्यातून? काय वा, नित्याचा परिचय आहे. वा, मिठाचा आणि आमचा तुमचा माझा प्रत्येकाचा रोजचा अनुभव आहे किंवा गाठभेट आहे, नित्याचा परिचय आहे. जरा विषय ऐका, मला सांगा मीठ. ए दादा तू नीट बस ना. हां असं म्हणजे तो पेच्या तोंडी बसला ना, असं नको करू. हां काय कॅमेरा खाली लावलाय का? नाही ना. हां मला सांगा, ज्या मिठाचा उल्लेख मी केला दादा ऐका, ते मीठ कशापासून तयार झालं? पाण्यापासून. बरोबर आहे का नाही? वा, तुम्ही आता हुशार झालात. वा, उत्तर द्यायला लागली, आता शिकलात तुम्ही. आता नीट ऐका, तुमचं म्हणणं असं आहे काय, मीठ पाण्यापासून तयार झालं, याचा अर्थ असा आहे बोरच्या पाण्यापासून मीठ तयार. चुकलं का माझं? वा, तुम्ही हुशार माणसात. मी चुकलो, मी तुमची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो, मी माझे शब्द मागे घेतो. बोरच्या पाण्यापासून मीठ तयार होत नाही, तर विहिरीच्या, चुकलं का? ते पण चुकलं का? विहिरीच्याही नाही म्हणजे फिल्टरच्या तर व्हायलाच पाहिजे ना, मग तर अजिबात नाही. वा वा. आता ऐका, मग मीठ कुठल्या पाण्यापासून तयार होतं? वा वा. भाऊ तू कोणाच आहे रे? कुठे सुनील भाऊ? ते सुनील आणि तुम्ही अनिल, तुम्ही दोघांनी एकमेकाची नाव पाठ केली ना, भरपूर झालं. वा, लय गोड उत्तर देतात, मला आवडतं. ऐका, उत्तर देतायत ना. आता ऐका, तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे, बरोबर आहे. काय? समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होतं, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मला सांगा, समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होतं मलाही मान्य आहे, पण मला एक सांगा, सगळ्या समुद्राच्या पाण्याचं मीठ होतं का? नाही ना, नाही ना. मीठ तयार होतं, छे मीठ तयार होतं, हा, पण सगळ्या समुद्राच्या पाण्याचं मीठ तयार होत नाही. तर आता ऐका, माझा विषय लय गोड आहे.
समुद्राच्या पाण्याचं मीठ होतं, पण सगळ्या समुद्राच्या पाण्याचं मीठ नाही होत. जे त्याच्यापासून वेगळं झालं ना त्याचं मीठ झालं. ऐकताय तुम्ही? काय असतं? शाळेमध्ये आपण शिकलोय बाळा, शाळेमध्ये आपण काय शिकलोय? समुद्राच्या पाण्याला काय येते? भरती येते. आणि आता मला सांगा, ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याला भरती येते, त्या समुद्राच्या पाण्याला पुन्हा काय येते? बरोबर आहे, थोडं मोठ्याने. हा, काय येते? भरती येते. आणि समुद्राच्या पाण्याला काय येते? ओहोटी येते. ऐका, समुद्राच्या किनारी छोट्या छोट्या खाड्या असतात. जरा विषय ऐका, गांभीर्याने ऐका. समुद्राच्या किनारी छोट्या छोट्या खाड्या असतात. समुद्राला भरती आली म्हणजे समुद्राचं पाणी जरा पुढे सरकतं आणि त्या खाडीपर्यंत येतं. तदनंतर समुद्राला पुन्हा काय येते? ओहोटी येते. ते पाणी जरा मागे सरकतं. आता विषय ऐका, समुद्राचं पाणी मागे सरकलं. आता विषय ऐका, ते जे पाणी समुद्राच्या पाण्याबरोबर मागं गेलं, त्याच्या संगतीनं परत माघारी गेलं, त्याचं नाही मीठ झालं. जे खाडीत अडकून राहिलं आणि वेगळं झालं ना त्याचं मीठ झालं. म्हणजे वेगळं झाल्याचा परिणाम मीठ व्हावं लागतं. मीठ माणसाला वेगळं व्हायचा लई नाद लागलाय. हा, माझ्याकडे वेळ नाही तेवढा सांगायला, मला सामाजिक गोष्टी बोलता येतात. ऐका, वेगळं झाल्याचा परिणाम मीठ बनलं. मीठ आता मीठ बनलं. मीठ बनत असताना वेगवेगळी प्रक्रिया झाली. कमी दुःख भोगलं का? एवढी दुःख वाट्याला आली, मिठाला मीठ बनावं लागलं. पुढे ऐका, एवढेव दुःख थांबायला पाहिजे मिठाची. तुम्हाला मीठ कळतंय ना? कळतंय ना मीठ? आता ऐका, पुढे मोठ्या मोठ्या कंटेनरच्या माध्यमातून, मोठ्या मोठ्या अशा प्रकारे ट्रकच्या माध्यमातून ते मीठ काय झालं? एक्सपोर्ट झालं. ऐका, एक्सपोर्ट झालं म्हणण्यापेक्षा या देशातून त्या देशात गेलं, या देशातून त्या राज्यात गेलं, त्या राज्यातून त्या शहरात गेलं, त्या शहरातून त्या शहरात गेलं, शहरातून गावात आलं, गावाच्या पलीकडे वस्तीत आलं, वाडीवर आलं, वस्तीवर आलं. एवढा प्रवास झाला. कुणाचा? मिठाचं सांगू राहिलं मी. मिठाचं सांगू राहिलं ना? बर बर, मिठाचं. बर, या गावातून त्या गावात, या शहरातून त्या शहरात आलं, गावात आलं, बारदानात आलं, गोणीत आलं, पॅकिंग मध्ये आलं. कोण? बर, मीठ. बर, ठीक आहे. आलं गोणीमध्ये. एखादी माय माऊली जाते दुकानात. काय? दुकानदार मामा, मला मीठ हवंय, मीठ असं 2 किलो मीठ हवंय. दुकानदार मामा वजनात टाकतो, वजनात. जरा नीट ऐका, जरा नीट ऐका. ज्याचं मोजमाप होऊ शकत नव्हतं, जो विशाल होता, जो विस्तीर्ण होता, आणि ज्याचा तळ सुद्धा कुणाला गाठता येत नव्हता ना, असा विशाल आणि विस्तीर्ण वजनानं हलकं झालं. आणि वजनात आलं. वजनात कोण? हलकं झालं, वजनात आलं. बरं, इथपर्यंत आलं. ती माय माऊली अशा प्रकारे दुकानातून घेते, घरी नेते. घरी नेल्यानंतर राहण्याची व्यवस्था तरी चांगली असावी ना त्याची. काय? फुटक्या माडक्यामध्ये राहावं लागतं. बरोबर आहे ना? मी बोललो ती बरोबर आहे का? बरोबर आहे. हा, चांगलं बरोबर आहे. हा, फुटक्या माडक्यामध्ये राहावं लागलं. आता ऐका, माडक्यात राहावं लागलं. दुपारच्या वेळेला एखादा पाहुणा येतो. जरा विषय ऐका. एखादा पाहुणा येतो, तो अपेक्षेनं म्हणतो, मावशी, शेजारच्या गावाला आला होतो लग्नाला, त्यांना फक्त तोंड दाखवलं, तुझी आठवण आली म्हणून भेटायला म्हणून आलो, वाट वाकडी केली भेटायला आलो, तिला लय आनंद होतो. असं बाळा, दुपारच्या वेळेला आलास ना, एक काम कर. काय? आता जेवण केल्याशिवाय जाऊ नको. तो म्हटला, ठीक आहे, जेवून जातो. काय बनवलंय? भाकरी बनवलेली आहे, तुझ्याकरता काहीतरी बनवायचंय, सांग मला काय बनवू. तो म्हटला, लगन सराई चालू आहे, रोज गोडधोड जेवायला आहे, तू दुसरं तिसरं काही बनवू नको. तू काय कर माहितीये का? हिरव्या मिरचीचा ठेचा बनव, ठेचा. असं ती म्हटली 5 मिनिटात बनवते. तिनं गॅस वगैरे पेटवला. जरा ऐका, गॅस वगैरे पेटवला, तवा तापायला ठेवला. तवा लाल तापला आणि तापलेल्या तव्यावर अनिल महाराज 5-6 हिरव्या मिरच्या टाकल्या. जरा ऐका, आणि 5-6 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि सोबतीला मुठभर मीठ घेतलं
आणि त्या तापलेल्या तव्यावर टाकलं. ऐका, तापलेल्या तव्यावर मुठभर मीठ पडल्याबरोबर त्या मिठाला चटके सण व्हायना. तापलेल्या तव्याचे कुणाला? मिठाला. बरोबर आहे. चटके सण व्हायना. वर पडलं, भाजलं, लाल झालं, उड्या मारू लागलं. कोण? मिठाचं चालेल आपले. बरोबर आहे. बर ठीक आहे. ती माऊली काय करते? पाट्यावर घेते. मिक्सरच्या भानगडीत पडत नाही. पाट्यावर त्या मिरच्या घेते. दादा मिरच्या घेते आणि त्या मिरचीच्या सोबत ते मीठ असतं ना, त्या मिरचीच्या सोबतीला घेतं. आणि ऐका ना, मिठाच्या संपर्कात, मिरचीच्या संपर्कात कोण आलं? कोणाच्या संपर्कात? मिरचीच्या. आणि मिरची काही साधी नव्हती. हा, मिरची काय साधी नव्हती. लवंगी मिरची होती. लवंगी. ऐका, लवंगी मिरची होती. आणि लवंगी मिरचीच्या संपर्कात कोण आलं? बर ठीक आहे. वरतून वरवंटा फिरवला, चिरडलं. कोण? मिठाचं चाललंय ना. ठीक आहे, चिरडलं. आता जास्त रंग होत नाही. ताटात आलं. ऐका, ताटात आलं, ओठात गेलं, ओठातून पोटात गेलं. दादा आता मला सांगा, दुसऱ्या दिवशी मिठाचं काय झालं? आता विषय ऐका, माझा लक्षात आले गोड. ऐका, शेवटी नरकाला गेलं ना. ऐका, शेवटी नरकाला गेलं ना. केवढी दुःख. वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारे प्रक्रिया झाली. मीठ झालं, या देशातून त्या देशात हाल झाली, पळावं लागलं, धावाधाव झाली, सगळं पळालं, धावलो पळालो. या पलीकडे ऐका, गावात आलं, वजनात आलं, हलकं झालं, पारदनात राहावं लागलं, फुटक्या मडक्यात राहावं लागलं, वर पडलं, भाजलं, तापलं, चिरडलं, सगळं झालं. आणि शेवटी नरकाला जाईपर्यंत खऱ्या अर्थानं प्रवास झाला. शेवटी नरकाला गेलो. एवढं सगळं दुःख मिठाच्या आणि वाट्याला आलं. कारण फक्त एकच आहे. काय? त्याच्यापासून वेगळं झालं, नरकापर्यंत गेलं. आता ऐका, दुःखी झालं, शेवटी नरकाला गेलं. मग का हो, मला सांगा, त्या मिठाला आता उपरती झाली. विषय नीट ऐका, मिठाला आता उपरती झाली. काय? आता मिठाची एकच इच्छा निर्माण झाली आहे, आमच्या जीवनातलं दुःख जावं आणि आपल्या मूळ स्वरूपाला परत मला जायचं आहे. मग त्या मिठानं स्वर द्या. आता मला सांगा, त्या मिठानं काय केलं पाहिजे हो? आपल्या मूळ स्वरूपाला जाण्याकरता मिठानं काय केलं पाहिजे? महाराजांचं गोड प्रमाण तुमच्या नजरेसमोर ठेवतो. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी. माझा जीवा, कैसे माझा जीवा, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा. जे प्रमाण द्यायचं होतं ते राहून गेलं, दुसऱ्या प्रमाणाकडे गेलो. ऐका, हेही प्रमाण ठीक आहे, सारभूत त्या मूळ स्वरूपाला जायचं आहे. अर्थात माशावरून मला पाण्याकडे यायचं होतं, ते उदाहरण द्यायचं होतं, ते उदाहरण राहिलं, त्या प्रमाणावर आलो. पण अजून एक प्रमाण ऐका, सारभूत प्रमाण तुम्हाला सांगतो. त्या मिठानं काय केलं पाहिजे? आपल्या मूळ स्वरूपाला जाण्याकरता काय केलं पाहिजे? मीठ आहे, मीठ. त्या मिठानं सरळ ज्याच्यापासून निर्मिती झाली आहे त्याच्या संगतीत जावं. कशापासून तयार झालं मीठ? पाण्यापासून झालं. त्या मिठानं पाण्याच्या संगतीत जावं. का हो? पाण्याच्या संगतीत मीठ गेलं, मीठ शिल्लक राहिलं का? लवण मिळविता जळे, काय ते राहिले निराळे, नोहे सारिता निराळे. लवण मिळविता जळे, नोहे सारिता निराळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे, सारिता निराळे, लवण मिळविता जळे,
पाणी आहे, त्या मिठानं काय केलं पाहिजे? पाण्याच्या संपर्कात जावं, संगतीत जावं. मीठ पाण्यात गेलं, दादा मीठ पण शिल्लक राहिलं का? महाराज म्हणतात लवण, लवण म्हणजे मीठ. नोये सारिता निराळी, लवण मेळविता जळी. त्याचं मीठ पण शिल्लक राहिलं नाही. तसं तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन ही आनंद स्वरूप आहे. त्याच्यापासून आपण निर्मिती झाली आहे. फक्त एकच आहे, त्याच्यापासून आपलं माझं म्हणण्यामध्ये खऱ्या अर्थानं अख्खं आयुष्य गेलेलं आहे. त्याच्यापासून वेगळं झाल्याचा परिणाम तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन दुःखी आहे. पण माऊली स्वतःचा अनुभव सांगताना सांगतात, मला मात्र सुख झालं, सुख झाले हो साजनी. महाराज आपलं स्वतःचा अनुभव काय आहे हो? त्याचप्रमाणे द्यासोर दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. बांधवडी आहे टाळ टाळ टाळ. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. माऊलींना जे रूप पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं समाधान झालं, सुख झालं, आनंद झाला. पण एक सांगू का, आनंद तेव्हा रूप पाहिल्याचा परिणाम आनंद तेव्हा होतो. हा कार्यकारण भाव संबंध कधी मुळात ते रूप बघण्यासारखं असावं. ते रूप मुळात सुंदर असायला पाहिजे. माझ्या गणपती बाप्पाचं रूप बघत असताना एक लक्षात घ्या, सायकोलॉजी काय सांगते ऐका. आपली आवड ज्या वस्तूत दडलेली आहे ना, तीच वस्तू जगामध्ये सगळ्यात प्रिय आणि सुंदर दिसत असते. एक मानसशास्त्र आहे का काय, ज्या व्यक्तीमध्ये किंवा ज्या वस्तूमध्ये आपली आवड दडलेली आहे ना, तीच वस्तू तीच व्यक्ती जगामध्ये आपल्याला सगळ्यात प्रिय आणि सुंदर दिसत असते. सगळ्यात प्रिय आपली आवड त्याच्यात दडलेली पाहिजे. एक दिवस काय झालं, बादशाहनं बिरबलाला सांगितलं, बिरबला आपल्या राज्यातला सगळ्यात सुंदर मुलगा घेऊन ये, मला उद्या त्याला बक्षीस द्यायचं आहे. जरा ऐका, आपल्या राज्यातला सगळ्यात सुंदर मुलगा घेऊन ये, मला उद्या त्याला बक्षीस द्यायचं आहे. आपल्या राज्यात सगळ्यात सुंदर मुलगा घेऊन ये. बिरबलानं काय केलं, दुसऱ्या दिवशी दरबारात येताना ऐका, दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये येत असताना त्या बिरबलानं काय केलं, सगळ्या गावचा उकिरडा जिथं जमत होता ना, त्या उकिरड्यावर एक पोरग खेळत होतं. इतकं घाण, पाहिल्याबरोबर वोकारी होईल. एक सांगू का, एवढी घाण एवढी दुर्गंधी त्याच्या शरीराची येत होती. 15-20 दिवस त्यानं आंघोळच केलेली नव्हती. आंघोळीला घेतला असता ना, बरं का, वळकट्या काढायला सुरुवात केली असती ना, का गणपती तयार झाला असता. हा, एवढं घाण. त्याच्या नाकाला कधी वापसा नाही, डोळ्याला चिपडा आलेले, नाकाला कधी वापसा नाही, नाकावरचं पार डेरीवर साचायचं. 50-50 माशा काय मुक्कामाला डेरी वाचायची, इतकं घाण पोरग. आता ऐका, अशा घाण आणि दुर्गंधयुक्त असणाऱ्या शरीराला असणारं ते पोरग, त्या पोराला बिरबलाला घेतलं आणि दरबारासमोर, दरबारामध्ये राजेसाहेबांच्या पुढे उभं केलं. राजेसाहेब घ्या, हे आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मुलगा आहे, देऊन टाका याला बक्षीस. बादशाह म्हटला, बिरबला तुझ्या डोक्यावर काही परिणाम झालाय का काय? अरे या अशा गहाण पोराला त्याच्या कुठल्या बॉडी पार्ट का बघून तू याला सुंदर म्हणतो? हां, त्याच्या नाकाकडे बघ, याच्या तोंडाकडे बघ, कुठल्या पोराला बघून तू सुंदर म्हणतोस? अशा पोराला बघून. मी तुला काय म्हटलो, आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर मुलगा घेऊन ये. बिरबलानं सांगितलं, राजेसाहेब हे आपल्या राज्यातलं नाही, जगातलं सगळ्यात सुंदर मुलगा हेच आहे. बादशाह म्हटला, बिरबला तुझ्या डोक्यावर काही परिणाम झालाय का? ह्या पोराला तू सुंदर म्हणतो कसं? म्हटल्यानंतर बिरबल म्हणू लागला, राजेसाहेब हे पोरगा तुम्हाला सुंदर दिसत नाही? नाही दिसत.
तुमच्या दृष्टीने हे पोरग सुंदर दिसत नाही, पण याच्या आईला जाऊन विचारा बरं, जगातला सगळ्यात सुंदर मुलगा कुणाचा आहे. कुणाचं नाव घेईल? एक लक्षात घ्या, मुलगा किती अस्वच्छ असू द्या, मुलगा लेकरू किती घाणेरडा असू द्या, अस्वच्छ असू द्या, पण तेच घाणेरडा लेकरू आईला सगळ्यात सुंदर दिसतं. कारण आईची लेकराच्या ठिकाणी आवड दडलेली आहे. आणि तोच आवडीचा विषय, ऐका, तोच आवडीचा विषय माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. बरवा तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. महाराज म्हणतात, आपली आवड ज्याच्यात दडलेली आहे तीच वस्तू, तीच व्यक्ती जगात सगळ्यात प्रिय आणि सुंदर दिसते. माझ्या तुकोबऱ्यानं तोच देव आवडतो. ऐका, माझ्या माऊलींना तोच देव आवडतो. माझ्या महापुरुषांना, या संतांना खऱ्या अर्थानं तोच देव आवडतो. कारण मुळातच त्यांची आवड त्या देवतेच्या ठिकाणी दडलेली आहे. आवडे निरंतर हेच द्या सर्व सुखाचे आगरू. माफ करा, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. तेच श्रीमुख, तेच रूप मी माझ्या जीवनामध्ये आवडीनं पुन्हा पुन्हा बघतो. कारण आपली आवड त्याच्यामध्ये दडलेली आहे. हा आवडीचा भाग आहे. बहु आवडसी जीवा पासून, बहु आवडसी जीवा पासून, बहु आवडसे जीवा पासूनिया, बहु आवडसे जीवा पासूनिया, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासून, बहु आवडसी जीवा पासून, न्या बहु आवडसी जीवा पासूनिया, बहु आवडसी जीवा पासूनिया. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, आणि तुझं वाचून केशवा आणून आवडे. तुझ्याशिवाय माझ्या आवडीचा विषय दुसरा असणार नाहीये. मुळातच त्यांची आवड त्या देवतेच्या ठिकाणी दडलेली आहे. एक तुम्हाला सोपा विषय सांगतो ऐका. काय असतं, मी तुम्हाला एक सुरुवातीला बोललो काय, मुळात ते रूप बघितल्यानंतर सुंदर भाव निर्माण होण्याकरिता, आनंद होण्याकरिता, सुख होण्याकरिता पहिल्यांदा ते सुंदर असणं गरजेचं आहे. मग मला एक सांगा, ज्या देवतेला बघितल्यानंतर, ज्या गणपती बाप्पाला बघितल्यानंतर आम्हाला सुखाची अनुभूती यावी असं वाटत असेल,
तो गणपती बाप्पा, तो भगवान परमात्मा सुंदर आहे का हो? हा विचार महत्वाचा आहे. काय आहे सुंदर, कशाला म्हणायचे पहिल्यांदा ध्यानात घ्या. गुरुनाम गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय, ज्यांच्या सान्निध्यामध्ये खूप राहण्याचा योग आला, ज्यांच्या सेवेचाही खूप योग आला, ते वैकुंठवासी प्रातस्मरणीय माझं वैयक्तिक श्रद्धास्थान विद्यावाचस्पती जगन्नाथ महाराज पवार उर्फ अण्णा. ऐका, सुंदर कशाला म्हणायची याची व्याख्या गोड अशी अण्णांनी मांडली होती. सुंदर त्याला म्हणायचं जी गोष्ट सत्य असते ना, तीच गोष्ट सुंदर असते. नीट ऐका, जी गोष्ट सत्य असते तीच गोष्ट सुंदर असते. ज्या गणपती बाप्पाचं रूप पाहिल्यानंतर आम्हाला आनंदाची अनुभूती व्हावी किंवा येईल, हा जर असा भाग असेल, पहिल्यांदा तो भगवान परमात्मा सत्य आहे का, तो सुंदर नंतर होईल, पण पहिल्यांदा सत्य आहे का. सत्य कशाला म्हणायचं आहे का, जी गोष्ट कालही होती ती आजही आहे, आणि जी आजही आहे ती उद्याही टिकणारी पाहिजे. भूतकाळात होती, वर्तमान काळात आहे, आणि पुढे भविष्य काळात असली पाहिजे. अशा गोष्टीला सत्य म्हटलं पाहिजे. भगवान परमात्मा सत्य आहे का. ऐका, जेव्हा चंद्र सूर्याचं अस्तित्व नव्हतं तेव्हाही तो होता. पहिले कोठेचं नव्हते काही चंद्र सूर्य. जेव्हा चंद्र सूर्याचं अस्तित्व नव्हतं तेव्हाही तो गणपती बाप्पा होता. आजही तो आहे. या चराचरामध्ये झळी स्थळी काष्टी पाषाणी त्याचंच रूप भरलेलं आहे. आणि आता ऐका, या सृष्टीचा प्रलय होईल, महाप्रलय होईल, तेव्हाही ते तत्व विराजमानच असणार आहे. तो कालही होता, आजही आहे, आणि तो पुढेही राहणार आहे. म्हणून सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तो सत्य आहे म्हणून सुंदर आहे. आमच्या देहाला विचारा, आम्ही जर आमच्या देहाला सुंदर म्हणत असेल त्याचा विचार करा, आमचा देव सत्य आहे का. काल होतं का हे, ज्याला आम्ही सुंदर म्हणतो, आपला निम्मा निम्मा वेळ आरशा पुढे जातो दिवसातला. मला सांगा, ज्या देहाचा सौंदर्याचा आपल्याला अभिमान आहे, हा देह सत्य आहे का. काल होता का हे मॉडेल, काल होतं का नव्हतं. उद्या याची राख रांगोळी होईल तेव्हा हे असणार आहे का. म्हणजे कालही नव्हतं, उद्याही टिकणार नाही, आणि आता दिसते. अशा गोष्टीला सत्य म्हणता येत नाही. मी थोडं सोपं करू का. हे काल नव्हतं उद्या टिकणार नाही, हालेला आमचा विषय. जे पहिलं जसं होतं तसं आता तरी दिसतंय का. आणि जसे आता दिसतंय तसे पुढे राहणार आहोत का. या लेकराला या जवळ घेऊन कोणी अशा प्रकारे जवळ घेईल हो. छोटी छोटी लेकरं आहे, 1-2 वर्षाचं 1 वर्षाचं लेकरू, असं गोंडस्वानी लेकरू कुणी यावं आणि अशा प्रकारे त्याला उचलून घ्यावं. गोड पापी घ्यावी. 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या लेकराची किती गोंडस जास्त, गाढवाचे तानी आहे की नाही. 80 वर्षाचा म्हातारा आहे, घरामध्ये कोणी आहे की नाही खातरजमा करून घेतली. कपाटाजवळ गेला, कपाटातून अल्बममधून एक फोटो काढला, त्याचा क्लोजअप त्याच्या लग्नातला. तुम्ही काढून ठेवले ना. फोटो काढून घेतला, हातामध्ये फोटो घेतला, दुसऱ्या खोलीमध्ये गेला ना, आरसा घेतला, पडवीमध्ये आला, परत घरात कोण आहे का नाही खातरजमा करून घेतली. किती वर्षाचा म्हातारा. हा 85 वर्षाचा म्हातारा खाटेवर असा उताना पडला. एका हातात फोटो घेतला त्याच्या तरुणपणाचा, आणि त्या 85 वर्षाच्या म्हाताऱ्याने एका हातात आरसा घेतला. फोटोकडे पाहायचा, आरशात पाहायचा, फोटोकडे पाहून म्हणायचा, अरे काय होता असं तू. हा आरशात पाहून म्हणायचा, काय झाला असे तू. ऐका, क्षणाक्षणाला बदलणारा आमचा देव आहे. 80 वर्षाची म्हातारी, आता म्हातारीला राग येईन म्हाताऱ्याचं नाव घेतलं. 80 वर्षाची म्हातारी बाजारात गेली आरसा घेण्याकरता. दुकानदार मामा आरसा द्या. दुकानदार मामानं आरसा दिला. काय किंमत आहे याची. तो म्हटला याची 50 रुपये किंमत आहे. ती म्हणे महागाई एवढी वाढली. हरकत नाही. त्या म्हातारीनं आरसा घेतला. म्हातारीचं वय काय होतं. 80 वर्षाची म्हातारी वय काय सांगते. नाही मला नाही सांगितलं. दुकानदार मामानं आरसा घेतला दिला. त्या म्हातारीनं तोंड पाहिलं, असं तोंड वाकडं केलं आणि तसाच आरसा टाकून दिला. जरा चांगल्या क्वालिटीचा आरसा दे. हे बघ पैसे गेले तरी चालन पण तोंड चांगलं दिसलं पाहिजे. किती वर्षाची म्हातारी.
दुकानदार मामा म्हटला आजी हा आरसा घ्या, याची काय किंमत आहे? याची 100 रुपये किंमत आहे. पैसे गेले तरी चालन, तोंड चांगलं दिसलं पाहिजे. तसाच टाकून दिला. आता मोठ्या आरशात आणखी विद्रूप चेहरा दिसला, तसाच टाकला. दुकानदार मामानं सांगितलं, मावशी म्हटली तुझ्या दुकानातला सगळ्या उत्तम क्वालिटीचा भारीतला आरसा मला दे, पैसे गेले तरी चालन. हा घ्या, याची काय किंमत आहे? 200 रुपये किंमत आहे. ती म्हणली 200 रुपये किंमत? शेजारच्या बाईला म्हणाली बघ बाया, पहिला आरसा घ्यायला गेलो तो 2 रुपयाला मिळत होता आणि तोंड पण चांगलं दिसत होतं. दुकानदार मामा म्हटला आजी कधीच सांगता? म्हणे मी 20 वर्षाची होते तेव्हाच. आता मला सांगा 20 वर्षाचे असताना तोंड नीट होतं का आरसा नीट होता? दुकानदार मामानं सांगितलं म्हातारे आरसा जसा आहे तसाच आहे, तुझं थोबाड बिघडले सुधरून पळ. माझा विषय आहे का? आमचा देह टिकणारा नाही आहे, हा लांबचा विषय. क्षणोक्षणाला आमचा देह बदलणारा आहे. आमचा देह सत्य नाही आहे. आमच्या देहाला सुंदर म्हणता येणार नाही. आणि जे सुंदर पाहिल्यानंतर कायमची सुखाची अनुभूती आम्हाला येऊ शकत नाही. ती कायमची सुखाची अनुभूती येण्याकरिता मुळात ते रूप सुंदर असलं पाहिजे. आणि ते रूप पाहिल्यानंतर सुखाची अनुभूती येणार आहे. ते रूप पाहिल्यानंतर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. अजून एक विषय आहे का? काय असतं व्यवहारात एक म्हण आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी. लोक म्हणतात परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. काय नेमकी परमार्थाची व्याख्या आहे? काय ज्ञानोबर आहे तुकोबर आहे ना परमार्थाचं म्हणजे नेमकी काय आहे? आता ऐका काय असतं. तुकोबर आहे देवाला सांगतायत या परमार्थानं मला काय दिलं. ऐका विषय ऐका. तुकोबर आहे देवाला म्हणतात देवा मी पहिलं गाढवाला गाढव म्हणून बघत होतो. नीट ऐका. कुत्र्याला कुत्र म्हणून बघत होतो आणि या जगताला जगत म्हणून बघत होतो. जरा विषय ऐका. पण देवा परमार्थ अंतःकरणामध्ये साठवला. जरा ऐका. परमार्थ अंतःकरणामध्ये साठवला. साठवल्याचा परिणाम देवा अंतःकरणाची वृत्ती बदलली आणि वृत्तीचा प्रभाव दृष्टीमध्ये आला आणि दृष्टी बदल असा झाला देवा आता गाढव गाढव रूपाने दिसत नाही, ते देव रूपाने दिसतंय. आणि कुत्र हे कुत्र रूप, जगत हे जगत रूपाने दिसत नाही, देव रूपाने दिसतंय. महाराज म्हणतात जडी स्थळी काष्टी पाशानी तोच दिसायला लागला. तुकोबराय बोलतात तुका म्हणे तूच खरा, गेर वावगाची पसारा. सगळं मिथ्या आहे, खोट आहे, पण याच्यामध्ये नांदणारा मात्र तूच आहे. हा दृष्टी बदल झाला, परमार्थ अंतःकरणामध्ये साठवल्याचा परिणाम. आता विषय आहे का. तुकोबरायना कुत्र्यामध्ये देव दिसत होता. थोडं सामाजिक गोष्ट आहे का. तुकोबरायना कुत्र्यामध्ये देव दिसत होता. आता ऐका ना, आपल्याला शेजारचा सुद्धा चांगला दिसत. म्हणा ना काय होतं त्याला, शेजारचा सुद्धा चांगला दिसत नाही ना. पुण्या मुंबई सारख्या फ्लॅट सिस्टीममध्ये राहणारी मंडळी ऐका. शेजारी कुटुंब राहायला आलं. व्हॉट्सअप नावाच्या ग्रंथातच वाचलेलं आहे मी. पुण्या मुंबई सारख्या फ्लॅट सिस्टीममध्ये राहणारी मंडळी शेजारी कुटुंब राहायला आलं. 15 दिवस त्या बाईनं परीक्षण निरीक्षण केलं शेजारी असलेल्या कुटुंबाचं. आणि रोज नवऱ्याला म्हणायची हो माणसं चांगली आहे बरं का. शेजारी 15 दिवसापासून बघते नवीन कुटुंब राहायला आलंय बरं का. माणसं चांगली आहे, बाई चांगली आहे. पण एक सांगू का, त्या बाईमध्ये एक दोष आहे. नवरा म्हटला तुला काय पंचायती करायची गरज आहे. आमची नगरची भाषा काय, तुला काय पंचायती करायची गरज आहे. ती म्हणे ऐका तर खरं काय, माणसं चांगली आहे, बाई चांगली आहे, पण त्या बाईमध्ये दोष असा आहे त्या बाईला कपडे चांगले धुता येत नाही. नवरा म्हटला तुला काय गरज आहे, रिकामे उद्योग, तिचे कपडे तिचा नवरा बघेल, तुला काय उद्योग करायची गरज आहे. ती म्हणे मी काय खोटं बोलते का, या इकडं. काय हे बघा, त्या समोरच्या बाईनं पोर्चमध्ये कपडे वाळायला टाकले, गॅलरीत कपडे वाळायला टाकले. इकडे या. काय आपल्या खिडकीतून पलीकडे नजर टाका, किती अस्वच्छ कपडे बघा, किती घाण कपडे बघा. बाई चांगली आहे पण बाईला कपडे चांगले धुता येत नाही. रोज नवऱ्याला म्हणायची. एक दिवस नवरा वैतागला. रोज नवऱ्याला म्हणायची बघा खिडकीतून पलीकडे नजर टाका, किती अस्वच्छ कपडे. एक दिवस नवरा वैतागला आणि ती उठण्याच्या आधी पहाटेच उठला. गॅसवर पाणी वगैरे तापायला ठेवलं, बादली भर गरम पाणी घेतलं. ऐकताय का तुम्ही, बादली भर, झोपले का तुम्ही सगळे, ऐकताय ना, बादली भर गरम पाणी घेतलं
मग्गा घेतला आणि आपल्या खिडकीच्या काचा होत्या ना, काचा, त्याला दोन्ही बाजूनी पाणी मारलं. ऐकताय का? 4 वर्ष झाले त्या खिडकीला कधी पाणी माहित नव्हतं. दोन्ही बाजूने पाणी मारलं. ओल्या फडक्यानं काचा पुसल्या, कोरड्या फडक्यानं कागदानं न्यूजपेपरनी पुसल्या, नव्या कोऱ्या चकचकीत केल्या. दुपारच्या वेळेत त्या समोरच्या बाईनं कपडे धुतले, गॅलरीमध्ये वायाला टाकले, त्या पोर्चमध्ये वायाला टाकले. या बाईनं खिडकीतून पाहिले, आश्चर्यचकित झाली. नवऱ्याला हाक मारला, इकडे ना. तो बिचारा धावतपड झाला. काय झालं? ती म्हणली, काय झालं म्हणून काय विचारता? मी तुम्हाला काय म्हटलं ते, माणसं चांगली आहे, बाई चांगली आहे, पण बाईमध्ये दोष असा आहे, त्या बाईला कपडे चांगले धुता येत नाही. नवरा म्हटला, मग आता काय म्हणायचंय? ती म्हणू लागली, आता काय म्हणायचं म्हणून काय विचारता? खिडकीतून पलीकडे बघा ना, त्या बाईमध्ये किती सुधारणा झाली बघा ना. त्या बाईमध्ये किती सुधारणा झाली बघा ना. त्या बाईनं आज कपडे किती चांगले धुतलेत बघा ना. नवरा म्हटला, येडी हळद, कपडे जसे आहे तसेचे. पहाटेच उठलो, बादली भर गरम पाणी घेतलं आणि आपल्या खिडकीच्या काचा घाण झाल्या होत्या ना, मी त्या स्वच्छ केल्या. सांगा मला दादा, कपडे घाण होते का काचा घाण होत्या? जोपर्यंत आमच्या काचा स्वच्छ होत नाही ना, तोपर्यंत आम्हाला दिसू शकत नाहीये. महाराज म्हणतात, माऊली स्वतःचा अनुभव वेगळा सांगतात. आम्ही ते पाहिलं, ते रूप आम्ही पाहिलं, त्याचा परिपाक काय झालेला आहे. सुख झालं मला माझ्या जीवनामध्ये, पण पाहण्याची दृष्टी येणं गरजेचं आहे. मी बोलत हा विषय होतो. ऐका, जोपर्यंत इथे साठवता येत नाही ना, तोपर्यंत नाही गड्यानो. आता ऐका, शेवटच्या मुद्द्याला मला स्पर्श करून सेवा संपवायची. सुज्ञ मंडळी आहात, ऐका, तुमच्या लक्षात आणून देण्याकरता सांगतो. गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही विराजमान केलेली आहे, या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे. भक्तिभावानं उत्साहाच्या वातावरणामध्ये 10 दिवस पूजा अर्चना करणार आहात ना, ज्याप्रमाणे इथे प्रतिष्ठापना केली ना, जोपर्यंत इथे त्याला साठवता येत नाही ना, त्या गणपती बाप्पाची मूर्ती जोपर्यंत इथे त्याची प्राण प्रतिष्ठा होत नाही ना, तुम्ही कितीही प्रयत्न करा, जीवनाचं परमार्थ सिद्धीला गेला असा दावा करता येत नाही. तिथे केला, इथे साजरा करता आला पाहिजे. थोडं सोपं सांगतो, माझी सेवा मला संपवायची आहे. ऐका, कैरी असते ना, कैरी, ऐका, त्या कैरीची एक अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे कैरीची? पोपटानं यावा आणि आपला आस्वाद घ्यावा. जर नीट ऐका, कैरीची काय अपेक्षा आहे? कैरीची काय अपेक्षा आहे? पोपटानं यावा आणि आपला आस्वाद घ्यावा. इच्छा कैरीची आहे. खरं सांगा दादा, कैरीचा स्वाद घेण्याकरता पोपट येतो का? कधीच येत नाही. आता विषय आहे का, परिवर्तन मला गाभा सांगायचा आहे परमार्थाचा. ऐका, इथे प्रतिष्ठापना केली, इथे प्रतिष्ठापना करायची आहे. एवढा गणपती बाप्पा ऐका, इथला गणपती बाप्पा ऐका. ऐका, काय कैरीची अपेक्षा आहे ना, की अशा प्रकारे पोपटाने यावा, आपला आस्वाद घ्यावा, पण पोपट कैरीकडे डुंकून सुद्धा बघत नाही. पण इच्छा पूर्ण व्हावी अशी कैरीची अपेक्षा आहे. काय केलं पाहिजे त्या कैरीनं? एकच करावं कैरीनं, काय? स्वतःचं जीवन परिवर्तनाच्या दिशेने न्यावं. ऐका ना, स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन, बदल करून घ्यावा. काय बदल करून घ्यावा? त्या कैरीकडे 3 दोष जोपर्यंत आहे तोपर्यंत पोपट कैरीकडे डुंकून सुद्धा बघत नाही. ऐकताय तुम्ही? आता काय बदल करावे? 3 दोष कुठले? त्या कैरीकडे असणारा महत्वाचा दोष तो म्हणजे हिरवटपणा. तुमच्या ध्यानात आणून घ्या, मला वेळ नाही आता विस्तार करायचा. पहिला दोष आहे हिरवटपणा. दुसरा महत्वाचा दोष आहे टणकपणा, ताटपणा, कठीणपणा. आणि तिसरा महत्वाचा दोष आहे तो म्हणजे आंबटपणा. ऐका ना, हे 3 दोष जोपर्यंत कैरीकडे आहे, पोपट कैरीकडं डुंकून सुद्धा बघत नाही. आता काय करावं कैरीनं? कैरीनं आपल्या जीवनात परिवर्तन करून घ्यावं आणि आपला हिरवटपणा घालवावा. आला विस्तार नाही करू शकत आता मी. ऐका, कैरीनं आपल्या जीवनातला हिरवटपणा घालवावा.
यावं, समाजामध्ये लहान लेकरांमध्ये राहावं, तरुणांमध्ये यावं, या पलीकडे लहान थोर जसं असेल तसं त्यांच्यामध्ये राहून आपल्या जीवनाचा कार्यभाग करत असताना सर्व समावेशक अशा प्रकारे आपण वागलो पाहिजे. आपल्या जीवनातला हिरवटपणा घालावा आणि पिवळसरपणा कैरीनं आपल्यामध्ये आणला पाहिजे. दुसरा दोष ऐका, दुसरा दोष त्या कैरीच्या ठिकाणी असणारा ताटपणा, कठीणपणा, टणकपणा त्या कैरीनं आपल्या जीवनातला घालवावा. आणि त्या कैरीनं आपल्या ठिकाणी काय आणलं पाहिजे? मऊपणा आणला पाहिजे, लीनता आणली पाहिजे, मृदूपणा आणला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा दोष, त्या कैरीनं आपल्या जीवनातला आंबटपणा घालवावा. आता नको ना विचार करू, ऐका, आंबटपणा आपल्या जीवनातला घालवावा आणि त्या कैरीनं आपल्या ठिकाणी मधुरता आणली पाहिजे, गोडी आणली पाहिजे. आता मला सांगा, या सगळ्या गोष्टी दोष घालवले, हे चांगले गुण जीवनामध्ये कैरीनं किंवा स्वीकारले. आता मला सांगा, पोपटाला आमंत्रण द्यायची गरज आहे का? आता ऐका, पोपटाला आमंत्रण द्यायची गरज नाही. पोपट रूपी गणपती कधी येईल, कधी आपल्या जीवनाचं कल्याण करून जाईल, आमच्या प्रपंचावर कधी आशीर्वाद करून जाईल. तो सुख करता आहे, तो दुःख हरता आहे ना. दुःखाचं खऱ्या अर्थानं दुःख कायमचं घालवेल आणि सुखाची आमच्या जीवनामध्ये भरभराटी करून देईल. तो गणपती बाप्पा रूपी पोपट आहे ना, कधी येऊल सांगता येणार नाहीये. फक्त एकच आहे, आपला अधिकार महत्वाचा आहे. एवढा विचार महत्वाचा, सारभूत आहे. तो मात्र संग्रही ठेवा. तो का म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोने गोपाळ राये तेथे. मात्र त्या गणपती बापाला जशी इथं जागा निर्माण करून दिली, तो का म्हणे देह भरिला विठ्ठले, कामे क्रोध केले घररीते. इथे मात्र त्याला वसतिस्थान ऐसा कर घर आवे राम. तो इथे येऊन प्रतिष्ठापना त्याची होईल, त्याने आपल्या जीवनाचं भलं होईल. आणि एकदा की तो अंतःकरणात आला की परिणाम अंतःकरणाची वृत्ती बदलेल आणि वृत्ती बदलल्याचा परिणाम दृष्टी बदल होईल आणि दृष्टी बदल झाला की सुखाची अनुभूती येईल. हाच विषय माऊली सांगतात. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, विठोबा रखुमाई आळवाद वटाळ पाचच मिनिटात कीर्तन संपवतो. सगळं कीर्तन बाजूला ठेवा. 5 मिनिटाचा विषय सांगतो, तेव्हा घरी घेऊन जा. संपलं माझं कीर्तन. ऐका, मला दास भक्तीवर थोडंसं बोलायचं होतं, पण खऱ्या अर्थानं अभंगाची निवड त्या दृष्टीने केली नाही म्हणून बोललो नाही. ऐका, नाही तर आज मला नेताजी पालकर सांगायचे होते. काय दाशा तो भाव असतो गाड्यानो. मला गणपती बाप्पा तो विषय जोडायचा होता, पण आता विषय थांबवतो आहे. एक 5 मिनिटाचा विषय घरी घेऊन जा. संपलं माझं कीर्तन. ऐका, तुम्ही प्रपंचामध्ये राहा, बाग बंगला ऐश्वर्य धन संपदा लौकिक प्रतिष्ठा सगळं कमवा. 5 मिनिटाचा विषय ऐका. संपलं माझं कीर्तन. तुम्ही जीवनामध्ये सगळं कमवा, जोपर्यंत तुमच्या जीवनाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद नाही ना मिळू शकत, तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमचा प्रपंच कधीच यशस्वी होऊ शकत नाही. हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. ऐका, देवाच्या दारात यायचं, भक्तिभावानं आपली भक्ती रुजू करायची, त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्याच्या आशीर्वादातून आमच्या असणाऱ्या प्रपंचाला काहीतरी आनंदाचं समाधानाची झालर
लागल्याशिवाय राहत नाही, पण तो आनंद त्याच्या माध्यमातून मिळतो हे विसरू नका. नाहीतर तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन शून्य आहे, शून्य. संपला माझा विषय. लेकरं बसली म्हणून यांच्याकरता मला काही प्रश्न विचारायची. ऐका बाळांनो, ऐका. गणिताचा वर्ग चालू होता. लक्षपूर्वक ऐका. गणिताचा वर्ग चालू होता. गणिताचा वर्ग चालू असताना समोरच्या टेबलावर खडू ठेवलेला होता. काय ठेवलेला होता? पटकन बोला. खडू ठेवलेला होता, चॉक ठेवलेला होता. त्या गुरुजीने हातामध्ये खडू घेतला. ऐका. पाठीमागच्या ब्लॅकबोर्डवर फळ्यावर त्या गुरुजीने 1चा अंक लिहिला. बाळा, कितीचा अंक लिहिला? 1चा अंक लिहिला. वा, 1चा अंक लिहिला. समोरच्या टेबलावर खडू ठेवला. समोरच्या बेंचवरचा एक हुशार विद्यार्थी उठला. समोरच्या बेंचवरचा हुशार विद्यार्थी उठला, हातामध्ये खडू घेतला आणि त्या असणाऱ्या गुरुजींनी 1चा अंक लिहिला होता ना, त्या 1च्या अंकाच्या समोर 1 0 पुढे लिहिला. मुलांनो सांगा, संख्या किती झाली? किती झाली संख्या? 10. अगदी बरोबर आहे. संख्या अगदी बरोबर सांगितली. 10 झाली. म्हणजे शून्याची किंमत किती झाली? बरोबर आहे ना दादा? शून्याची किंमत किती झाली? ऐका, शून्याची किंमत 10 नाही झाली, शून्याची किंमत 9 झाली. 9. ऐका, परत ऐका, परत ऐका, परत ऐका. दुसरा मुलगा उठला, हातामध्ये खडू घेतला. त्याही मुलानं त्या गुरुजींनी आणि अशा प्रकारे समोरच्या फळ्यावर अजून 1 0 पुढे लिहिला. आता मला सांगा, संख्या किती झाली बाळांनो? बरोबर आहे. संख्या किती झाली? 100. आणि आता मला सांगा, शून्याची किंमत किती झाली? बोला ना. बरोबर आहे का? किती झाली? आता ऐका ना, शून्याची किंमत 99 नाही झाली दीदी, 90 झाली. वा, किती झाली? हे बघा, हे बघा, हे बघा. सोपं सोपं सांगतो, ऐका. सोपं लक्षात येईल तुमच्या. आता गणिताचं ट्युशन चालू झालं आजपासून आपलं. हा, ऐका. का? हे बघा, पहिला 1 होता, 0 लिहिला. बरोबर आहे. 1 वजा केला आपण, शून्याची किंमत किती सांगितली? 9. बरोबर आहे ना? मग पहिले आता 1 0 लिहिला. पहिले 10 होते ना, वजा करा ना, किती झाली? 90 राहिली ना. मग शून्याची किंमत अजून नाही कळलं का? अजून एक विद्यार्थी उठला. चला. आणि जोपर्यंत तुम्हाला कळत नाही ना, तोपर्यंत विद्यार्थी उठवतच राहतो. आता आधी ऐका. एक विद्यार्थी उठला, अजून 1 0 पुढे लिहिला. आता मला सांगा दादा, संख्या किती झाली? वा, संख्या किती झाली? 1000. आणि आता मला सांगा, शून्याची किंमत किती झाली? हा, आता एकदा टाळ्या वाजवा. वा, आता तेवढे ट्युशनचे पैसे देऊन टाका. वा, हुशार झाले विद्यार्थी. 900 ही संख्या, ही शून्याची किंमत झाली. आता विषय ऐका. मला सांगा, 9, 90 आणि 900 ह्या किमती तुम्ही कशाच्या सांगितल्या? बरोबर आहे. कशाच्या सांगितल्या? शून्याच्या सांगितल्या. बरोबर आहे ना? बरोबर आहे. शेवटच्या बेंचवर एक बिलिंदर कार्ट बसलेलं होतं आणि बहुतेक बिलिंदर कार्टी शेवटच्या बेंचवरच बसलेले असतात. आता त्यांचा बिलिंदरपणा सांगून वेळ नाही घेत मी तुम्हाला. हा, शेवटच्या बेंचवर आणि बिलिंदर कार्ट बसलेलं होतं. ते म्हटलं, आणि मागच्या बेंचवरचे काय म्हणत असतं माहिती आहे का? हे पुढचे केलं शान आहे का? असं मी नाही म्हणत, मागच्या बेंचवरचे म्हणत असतात. हा, पुढचे केलं शान आहे का? यांनी प्रयोग केले, आम्ही काय कमी आहे का? आम्ही सुद्धा काहीतरी प्रयोग करणार. ते शेवटच्या बेंचवरचं पोरग पळत आलं आणि समोरच्या टेबलावर खडू ठेवला होता. ते मुलगा जसं पळत आलं, समोरच्या बेंचवरचं ते आलं तसं तो खडू होता ना, तो खडू नाही उचलला, डस्टर उचललं. डस्टर. ऐका, त्या मुलानं डस्टर उचललं, फळ्याजवळ गेलं आणि त्या गुरुजींचा 1चा अंक होता ना, तो 1चा अंकच पुसून टाकला. आता मला सांगा, शून्याची किंमत किती झाली? एका मिनिटात पार्टी बदलवली, रात्रीतून वातावरण बदललं. हा, आता तुम्ही काय म्हटले? एका मिनिटापूर्वी शून्याची किंमत 9, शून्याची किंमत 90, 900 ही किंमत तुम्ही सांगितली. आणि आता तुमचं म्हणणं शून्याची किंमत 0. तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे, बरोबर आहे. शून्याची किंमत ही 0 झाली. मध्ये अजून एक विद्यार्थी, शेवटचा एक विद्यार्थी उठला. ऐका, परत हातात खडू घेतला आणि त्या गुरुजींचा 1चा अंक त्या लेकरानं, त्या मुलानं, शेवटच्या बेंचवरच्या पोरानं पुसला होता ना, त्या जागेवर त्यानं काय केलं? बाकीच्या शून्यांपेक्षा मोठा शून्य त्या ठिकाणी लिहिला. कारण असं आहे, छोट्या शून्यापेक्षा मोठ्या शून्याची किंमत 50% जास्त असते ना. वा, शून्य छोटा असू द्या, शून्य मोठा असू द्या, शून्याची किंमत ही 0 असते. पण मंडळी आता ऐका,
शून्य छोटा असू द्या, शून्याची किंमत शून्यच आहे. मोठा असू द्या, शून्याची किंमत शून्य आहे. पण त्याच शून्याला, माझा सिद्धांत आहे का, त्याच शून्याला 9, 90 आणि 900 ही जर किंमत मिळवून घ्यायची असेल ना, त्या शून्यानं काय केलं पाहिजे, त्या शून्यानं एकाचा आधार घेतला पाहिजे. एकाचा आधार घेतल्याचा परिणाम त्या शून्याची किंमत शून्य नाही राहिली, शून्याची किंमत 9, 90, 900 झाली. तुमचा माझा प्रपंच, बाग बंगला, ऐश्वर्य, धन, संपदा, लौकिक प्रतिष्ठा सगळ्या बाजूला परिपूर्ण होऊ द्या, पण त्या असणाऱ्या प्रपंच शून्यच आहे. पण त्या शून्याला जर माझ्या गणपती बाप्पाचा आधार घेतला तर तुमचाही प्रपंच सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करुणे घ्यावा, तेने विना जीवा सुख. म्हणून एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. म्हणून तो एक आमच्या जीवनातून वजा करा. गणपती बाप्पा वजा केले तर आमचं जीवन शून्य आहे. पण आधारभूत गणपती बाप्पा त्या विचाराला आपण एकत्रित देऊन या ठिकाणी सोहळा साजरा करतोय ना, तुमचाही प्रपंच सुखाचा समाधानाचा व्हावा ही अपेक्षा गणपती बाप्पांच्या चरणी तशा अर्थानं विनंतीपूर्वक खऱ्या अर्थानं विनंती करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं येण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली, आपल्या गावची भूषणाव व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सगळ्यांचा परिचय विशेषत्वानं नाही आहे, पण असणारी गुणीजन मंडळी हरिभक्तीपरायण अक्षयजी महाराजांचा खूप गोड आवाज आहे आणि संप्रदायाला आणि भूषणाव अशी चाली म्हणतात, गोड आहे. खूप समाधान वाटलं. एकदा जोरदार टाळ्या दादांकडे. गोड आहे. अक्षय महाराज, हरिभक्तीपरायण रवी महाराज, आपल्यालाही विशेषत्वानं धन्यवाद देतो. या ठिकाणी अनिलजी महाराज मृदंगावर साथ संगत आहे. विशेष करून माझ्या समेत आलेले हरिभक्तीपरायण माझे सन्मित्र सोमनाथजी महाराज दिघे आदी करून गावातील भजन क्षेत्रातील मंडळी आहेत. अजून करून महाराज मंडळी बरीचशी आहेत. विशेषत्वानं माझ्या वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून ज्यांचा विशेषत्वानं आमच्या मुंबईपासून परिचय आहे ते हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज गांगुर्डे आणि विशेषत्वानं आधी करून मला वाटतं काहीतरी अनिल महाराज काय गांगुर्डे आधी करून बऱ्याच जणांचा परिचय आहे. पण विशेष करून ज्यांच्या माध्यमातून हा योग कीर्तनाचा मला जुळून आला ते आपल्या गावचं भूषण हरिभक्तीपरायण माझे सन्मित्र आळंदी क्षेत्रामध्ये ज्यांनी वास्तव्याला राहून विद्यार्जन संपादन केलं त्या आदरणीय हरिभक्तीपरायण सन्मित्र कृष्णाजी महाराज गांगुर्डे, आपल्याला विशेषत्वानं धन्यवाद देतो. मला या ठिकाणी तुम्ही सेवेची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे आणि त्या माध्यमातून सगळ्यांच्या दर्शनाचा योग जुळून आला. सिस्टीमवाले दादा अप्रतिम आहे. एकदा जोरदार टाळ्या दादांकरिताही वाजवा. अप्रतिम आहे, खूप छान आहे. हॉलमध्ये आणि सभा मंडपामध्ये कीर्तन सिस्टीम जोडणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे, पण आपल्याला धन्यवाद दिले पाहिजे. आणि खरं सांगू का, पाठीमागची लेकरं, ओ मावशी दादा, एकदा या लेकरांकरता टाळ्या वाजवणार, लई गोड आहे. एक सांगू का, या दिदी ताई बसलेल्या आहे, ही लेकरं या ठिकाणी बसलेली आहे. खरं सांगू का, या लेकरांपेक्षाही ना यांच्या आईवडिलांना धन्यवाद दिले पाहिजे. ऐका, यांच्या आईवडिलांना का धन्यवाद दिले पाहिजे? आपल्या लेकराला आपला धर्म कळाला पाहिजे, आपले संस्कार कळाले पाहिजे, आपली नीतिमूल्य कळाली पाहिजे, आपले जीवनमूल्य कळाली पाहिजे. स्वामी विवेकानंद महाराज म्हणतात, माझ्या देशातली सगळी संपत्ती गेली तरी चालेल, पण माझ्या देशातले संस्कार जाता कामा नये. आज तुम्ही यांना कीर्तनात बसवा, चांगल्या विचाराच्या संगतीत बसवा. न जाणो एखादा विचार त्यांनी सारभूत स्वीकारला, त्याचा परिपाक एकच आहे, आयुष्यभर त्यांच्या कामी येणार, आयुष्यभर. पण त्याचं वळण आम्ही लावलं पाहिजे, एकच लक्षात घ्या. नाहीतर बापानं चांगलं शिकवलं नाही तर पोरगं काय करणार आहे? बाप येता जाता शिव्या देतोय घरात. हां, पोरगं तेवढं ध्यानात घेतलं, बाप सोफ्यावर बसलेलं होतं, पोरगं फरशीवर खेळत होतं, मुलाचा एसटी कंडक्टरचा खेळ चालू होता आणि मुलगा खेळता खेळता म्हणत होतं, ज्या हरामखोराला गाडीत बसायचं येताना लवकर गाडीत बसा आणि ज्या हरामखोराला गाडीतून उतरायचं येताना लवकर गाडीतून उतरा. पोरगं काहीतरी विचित्र बोलते म्हणून बापाचे कान टवकरले. काय म्हणत होतं पोरगं म्हणत होतं, ज्या हरामखोराला लासलगावला जायचं त्यानं गाडीत बसा आणि ज्या हरामखोराला फाट्यावर उतरायचं त्यानं लवकर गाडीतून उतरा. बापाला वाईट वाटलं, हे कार्ट ह्या वयात जर हरामखोर म्हणत असेल तर उद्या काय दिवे लावेल? उद्या आपल्याला पायदळी तुडवलं शिवाय राहणार नाही, कार्ट्याला संस्कार चांगले लागले नाही. बापाला वाईट वाटलं, त्या पोराला पकडलं, एवढं मारलं, जोडलं, बदडलं, हाणलं, ठोकलं, बाजल ना आता. हां,
एवढं मारलं बापाला वाटलं आता काय हरामखोर म्हणायची याची दानत आहे. बाप जागेवर जाऊन बसला. 10 मिनिट पोरगं रडलं आणि 10 मिनिटानंतर मुलगा शांत झालं. मुलाचं रडणं थांबलं आणि मुलानं पुन्हा एसटी कंडक्टरचा खेळ खेळायला सुरुवात केली. आणि आता मुलगा म्हणतंय आताच्या का हरामखोरामुळे गाडी 10 मिनिट लेट झाली. आता ज्या आरामखोराला गाडीत बसा त्यांना लवकर गाडीत बसा. हाली अकराचा दोष नाही, ही वरून आलेली संस्कृती आहे. म्हणून एकच आहे, आज वास्तविक पाहू जाता तरुण मित्रमंडळींनी विशेष उपस्थिती दाखवायला पाहिजे होती. बहुसंख्य तरुण मंडळी दिसत नाहीये. म्हणून एकच आहे, पूर्वीचा छत्रपती शिवाजी राजांची जयंती आपण साजरी करतो. विशेषत्वानं राजांना आम्ही मानतो ना, त्यांचा विचार सुद्धा आम्हाला संग्रही ठेवता आला पाहिजे. काय टिळकांचा उद्देश आहे? गणपती उत्सव साजरा करण्याचा हेतू काय? तरुणांनी एकत्र आलं पाहिजे, हा विचार महत्वाचा आहे, नाहीतर नाहीये. म्हणून मला म्हणावंसं वाटतं राज, आजचा प्रसंग पाहून असं म्हणावंसं वाटतं राज, अहो चला ना, मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राज, मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राज, काय ते मावळे होते जे लढले रयतेसाठी आणि काय ते विजयी सोहळे होते जे सजले राजमातेसाठी. पण राज, आज तुमचाच मावळा 2-2 गर्लफ्रेंड वागवतो आणि पाण्याची तहान मात्र बिअरवर भागवतो. राज, आज तुमचाच मावळा 2-2 गर्लफ्रेंड वागवतो, पाण्याची तहान मात्र बिअरवर भागवतो. म्हणून म्हटलं राज चला ना, मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राज, रयतेच्या दारात येऊन जे भीक मागतात तेच पुढे रयतेच्या डोक्यावर नाचतात. गाडी बंगला संपत्ती कमवली तरी काही मंडळींना सत्तेचा पैशाचा माज बघा कसा असतो राज. पण राज त्यांचा तरी काय दोष आहे राज? पैसे घेऊन शरीर विकणाऱ्या बाईत आणि पैसे घेऊन मत देणाऱ्यात कुठं काय फरक उरतो? म्हणून म्हटलं राज चला ना, मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राज, विसरली परंपराची कुठं भाषा राहिली नाही. तुमच्या तरुण मावळ्यांना आता भगव्याची नशा दिसत नाही. वर्गणीचा पैसा गोळा करून तुमचाच मावळा तुमच्या जयंतीच्या दिवशी तुमच्या समोर झिंग झिंगाट होऊन नाचतो आणि सह्याद्रीच्या कड्यावर फिरणारा तुमचा मावळा आज मात्र पबच्या पार्टीत मस्ती जिरवतो. म्हणून म्हटलं राज चला ना, मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. अशी बरीच कारणं, बरीच गोष्टी सांगता येईल. संपली माझी वेळ. पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज अशोक महाराज ना, अशोक महाराज निकम, पलीकडे राजेंद्र महाराज. मला नाव सगळ्यांची पाठ नाही आहे, माझी तुमच्या पहिल्या भेटीचा योग आहे. सगळ्यांना मना विनेकरी दादा आणि सगळे तरुण मंडळी सगळ्यांना विशेषत्वानं धन्यवाद देतो. कृष्णा महाराज पुनश्च एकदा आपल्या प्रपंचालाही आपल्याला भरभरून आशीर्वाद गणपती बाप्पाने द्यावं, लवकर आपलं कल्याण हो अशी अपेक्षा गणपती बाप्पाला. हां, हेच मला म्हणायचं होतं, तुम्हाला लवकर कळालं. वा, गणपती बाप्पाची विशेष कृपा आपल्यावर घडावी अशा प्रकारची अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.